नवी मुंबई या संघर्षा माध्यमातून अली आणि त्याच्या सोबतीनं आज बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे दत्ता. अली आणि दत्ताची सलामीची जोडीमध्ये आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज सूरज केने. अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात. या स्पर्धेत देखील चांगलं कार्य त्याने देखील केलंय आणि अंतिम या सेमी फायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सीमारेषेलगत तैनात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सूरज होतोय सज्ज ओव्हर द विकेट ना. ओ इथे मात्र फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेवर सीमा पार दर्जेदार चौकार. लगेच काही दिवसांपूर्वी एमकेके स्पर्धा झाली आणि त्यामध्ये मानाची बहुण अनांकित अशी नक्कीच सिरीजची बाईक देखील सूरज केने पटकावली होती आणि आज मात्र नक्कीच तशा पद्धतीचं कार्य करावं लागेल. ओ पुन्हा एकदा दिशा दिलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. जज करू शकत नाहीये. सीमारेषेलगत अडवतील तत्पर या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. दोन धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. कमालीची फलंदाजी सुरू आहे दत्ताच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळते. फक्त दिशा देण्याचं कार्य सुरू आहे. असं वाटत नाही की हा 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. यंगस्टरला देखील लाजवेल अशी कमालीची फटकेबाजी सुरू आहे. हो इथे मात्र थोडासा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू चौकार. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसरा चेंडू आता मात्र बऱ्याच वेळाने निर्धाव पाहायला मिळतोय. दत्ता त्याच्या सोबतीनं अलीला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज केने देखील आहे. 6 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेतील मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. कुठला संघ या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा दिशा दिलाय. क्या बात आहे. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक होणार नाहीये चूक. अप्रतिम झेल समाप्त होईल खेळ. फलंदाज दत्ता बॅक टू द पवेलियन. कार्य केलं होतं आणि अगदी विचार केला तर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. कुठलीही चुकी पाहायला मिळाली नाहीये. झेल स्वीकारला आणि फलंदाज दत्ताने कमालीची सुरुवात केली होती आणि तोच बॅटर आता मात्र तंबूच्या आशाला परतला. नवीन बॅटर मध्ये शतमध्ये इलॅट नंबर 3 वरती सचिन नाईकला आपण पाहणार आहोत. सचिन देखील सज्ज होतोय आणि विचार केला तर 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक केला गेला सूरज केनेच्या माध्यमातून. भावाळे बी या संघासाठी आज चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाळे बी संघ नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट वन सोल्युशन्स नवी मुंबई 40+ चा हा संघ तरुणांना लाजवेल अशी कामगिरी आजच्या या दिवसामध्ये झाली आहे. खास करून अण्णाची प्रशंसा करावी लागेल ज्याने अंतिम मॅच मध्ये आपण पाहिला मागच्या मॅच मध्ये 4 षटकार मारले होते. हो स्विंग अनअमेज डॉट बॉल. थोडीशी लेंथ खिचली होती या चेंडूवरती गोलंदाज सूरज केनेने. खरा गोलंदाज तो सुद्धा फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि हा पहिला चेंडू विचार केला तर फेस करत होते सचिन आणि त्याला अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. अंतिम चेंडू आपण पाहतो या षटकातील धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. येणार हा नक्कीच चेंडू निर्णायक असेल नवी मुंबई या संघासाठी. हो इथे मात्र पुनश्च चांगला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू धावबाची संधी होती परंतु सुरक्षितरित्या स्ट्राइक एंडवरती पॉपिंग क्रीज मध्ये देखील ऍज अ बॅटर सचिन पोहोचले होते आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना वन सोल्युशन नवी मुंबई.
षटक प्रगती पदावर दुसऱ्या षटकामध्ये नवनाथ अर्थातच बाबूला आपण पाहतोय कमी वयामध्ये दमदार कामगिरी केली या गोलंदाजाने अष्टपैलू कामगिरी नेहमीच भावाळे बिया संघासाठी राहिलंय आणि आज मात्र नक्कीच कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. नवनाथ आता मात्र सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली सूरज खेडेची फक्त 6 धावा खर्च केल्या. नवनाथ ऑन दी मार्क. हो अपील झालं बाळशी नरेश आणि फलंदाज होतोय बाद पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त करून देतोय आपल्या संघाला नवनाथ. सचिन इथे मात्र नक्कीच माफ करा अली शून्यावरती बाद. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ आला होता नक्कीच दुसऱ्या स्पेल मध्ये आणि पहिल्या चेंडूमध्ये विकेट देखील संपादित करून देतोय. 6 धावा फक्त धावफलकावर देत. इथून मात्र 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करायचा असेल तर कमालीची फटकेबाजी करावी लागेल. मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती अमित होतोय सज्ज. अमित आणि त्याच्या सोबतीनं सचिनला आपण पाहतोय परंतु समोर भावाळे बी संघ आणि आज तो देखील चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाळे बी या संघाच्या नावाने मधाच्या आतमध्ये उतरलाय. या स्पर्धेच्या नक्कीच आखरी दिवसामध्ये शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. याचसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा अंतिम दिवस शेवटचा दिवस गोड होताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार समोर अमित. हो पुन्हा एकदा नक्कीच बॅटशी इनरे ज्योती आणि तत्पर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने नक्कीच नवनाथचा विचार केला तर या हंगामामध्ये आपण पाहिलं तर थोडासा नक्कीच चांगल्या पद्धतीनं चेंडूला वारंवार फिरवतोय. महेश शेठ भोईर नक्कीच ज्यांच्या नक्कीच नावानं हा संघ आपण पाहतोय चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाळे बी संघाचे पुरस्कर्ते या दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. महेश शेठ भोईर देखील आगमन होतोय. हो इथे मात्र चेंडू अतिशय सुरेख होता आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करतील तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेने आता मात्र नक्कीच संघाचा डाव पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता असं वाटलं होतं की कमालीची सुरुवात करून देतोय की काय दत्ता परंतु तदनंतर मात्र गोलंदाज सूरज खेडेने कमबॅक केला आणि आता मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. नवनाथला आपण पाहतोय. चांगले मोठे स्ट्रोक मारावे लागतील. फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. हो इथे मात्र नक्कीच बॉडीला स्ट्रेच केला. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. नजरअटी दुर्घटना घडी चिक्की सिंगल लगेचच धाव फलकावरती एकटवली जाईल. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सन्मान्य महेश शेठ भोईर यांच्याकडून नक्कीच विकेट सॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील दिलं जाईल. ते म्हणजे चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाळे बी या संघाला. एटीएम ऑन अंतिम मॅचेस मध्ये आपण पाहतोय मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण करूयात भव्य स्वागत. गोलंदाज तयार पुनश्च नवनाथ. हो इथे मात्र फक्त दिशा दिल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पुन्हा एकदा नक्कीच थोडीशी मिसफील झाली होती परंतु लगेचच चेंडूला जज केला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी दुहेरी आकड्याने आता मात्र धावफलक हळूवार गतीने पुढे सरसावताना आपण पाहतोय. या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. नवनाथ देखील कमालीची गोलंदाजी करतो. मधाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल डबल डिजिट मध्ये अर्थातच 10 धावा धावफलकावरती. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल शेवट गोल केलाय या षटकाचा गोलंदाज नवनाथने आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वावगी केला होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वन सोल्युशन नवी मुंबई.
तेजस एक्सप्रेस नावाने नक्कीच ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। या स्पर्धेमध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली। TDPL सीझन 4 मध्ये देखील आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी केली होती। इथे मात्र स्वीशीट करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडू अगेन्स्ट दी योगेश भालेकर। नक्कीच असे आपण फटके खेळू शकत नाहीये, कारण की पहिला चेंडू होता, सरळ बॅटनं खेळणं गरजेचं होतं, कारण की धावफलकावरती येत नाहीये। आणि इथे मात्र अशा पद्धतीचे फटके केले तर कुठेतरी नक्कीच बॅकफुटला जावं लागेल। वन सोल्युशन नवी मुंबई संघाला। इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट, क्या बात आहे। पुश केलाय, पुश रहो खुश रहो ची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते ऍज अ बॅटर सचिनच्या माध्यमातून। स्ट्राइक रोटेट करण्याचा मानस मनसुबा आखला आणि अमितला स्ट्राइक एंडला नक्कीच या ठिकाणी मात्र आणलं जात आहे, परंतु अमित कशा पद्धतीचा स्ट्रोक खेळेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल, कारण की धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 धावा आहेत आणि या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। गोलंदाज तयार तेजस। स्विंग अँड मिस, डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी। योगेश भालेकर नक्कीच या अंगामध्ये चांगली कामगिरी करतोय। भावाळे बी या संघासाठी व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगलं कार्य त्याचं नेहमीच राहिलंय। यंग टॅलेंटेड प्लेयर आहे, कमी वयामध्ये याने देखील आपल्या नावाची छाप नक्कीच ठाणे रायगड या परिसरामध्ये छापली आणि आतापर्यंत चांगला खेळ देखील करतोय। पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता। धावाची संधी निर्माण झाली होती, परंतु एक धाव अतिशय वेगाने लेग बायच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 12 रन्स ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती। अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। या षटकामध्ये देखील योगेश भालेकरने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत कमालीची गोलंदाजी केली। पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिला। मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज जज करतो चेंडूला योगेश भालेकर आणि फलंदाज होतोय बाद। यस, बॅक टू द पवेलियन। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती अण्णा, ज्याने मागच्या मॅच मध्ये खालियात गन्ना कमालीची फटकेबाजी केली होती। एकंदरीत 4 षटकार मारून नानकर संघाला परास्त केलं होतं। तोच बॅटर आता मात्र स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय। अंतिम चेंडू षटकातील परफेक्ट यॉर्कर होता। एक धाव तर घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 3 षटकांचा खेळ समाप्त होतो। 2 धावा धावफलकावरती ऍड केला जाईल आणि 2 धावेच्या सहाने धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा नवी मुंबई या संघाची। को सब्सक्राइब करें। यस, अंतिम षटक भैरवीचं षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल। विकास वरती विश्वास दर्शवला, विश्वासाला 7 धरून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल। स्ट्राइक इथे मात्र अमितने स्वतःकडे ठेवल्या। परफेक्टली यॉर्कर, क्या बात आहे। क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातोय। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा देखील होत आहेत कंप्लीट।
सातत्याने विचार केला तर नयन सिंगल डबलने नक्कीच संघाची धाव संख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय. 40 प्लसचे हे खेळाडू आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु फिटनेस देखील तितकाच त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आरोग्यासाठी नेहमीच 40 प्लसची नक्कीच टॅग लाईन असते आणि इथे मात्र तसंच कार्य आपल्या संघासाठी ते करतायत. वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला मधाच्या आतमध्ये फाईट करताना आपण पाहतोय अगेन्स्ट द चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाळे बी या संघासमवेत. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. हो, 13 चेंडू गतीनं बीट केला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटतंय की अण्णाला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. मागच्या चेंडूवरती देखील एक धाव आली असती देखील अण्णा स्ट्राईक वरती असते, कारण की अमितने आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. त्या अनुषंगाने कुठेतरी अण्णाला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. वेगळी स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती आखणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र अमित स्ट्राईक एंडलाचा बॅटर पाहतोय. हो, पुनश्च चांगला चेंडू अगदी या ठिकाणी मात्र खेळून काढलाय, परंतु मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. कुठल्या पद्धतीचा मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर मात्र आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही, कारण की एका बाजूने गोलंदाजाने नक्कीच कंबर कसलेली पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईक एंडलाचा बॅटर आता मात्र अण्णाला आपण पाहतोय. ओ क्या बात आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. वाईड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट. क्या बात आहे, डायरेक्ट हिट. आणि ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होत्या तो फलंदाज अर्थातच अण्णा होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. फक्त आणि फक्त 18 धावा आणि जिंकण्या पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. की ज्यांनी तब्बल 7 दिवस ही स्पर्धा गाजवली, आपल्या आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, अशा आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ घारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते सरांना ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. सन्मान्य लखनजी पाटील
थँक्यू सो मच. कुमारी नायरा येथे उपस्थित आहे आणि तिच्या नावाने हा संघ खेळतोय. चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी महेश शेठ भोईर पुरस्कृत हा संघ आणि भरपूर आनंदित आहेत कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती देखील मजबूत पकड निर्माण केली आहे. 19 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये आणि सूरज केने आणि योगेश भालेकर ही जोडी आपण पाहतोय. अलीने नक्कीच कमबॅक केलेला आहे या सामन्यामध्ये, जे अलीने 5वा दिवस गाजवला होता. तीन चेंडू आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. महेश शेठ भोईर यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. सूरज केने आणि योगेश भालेकर ही जोडी आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आणि पहिल्या षटकामध्ये येतात गोलंदाज धारावे एक्सप्रेस सचिन नाईक. एकोणावीस धाव बनवायचे आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज भावाले बी या टीमची रन मशीन सूरज केने. गोलंदाजी मार्क वरती सचिन नाईक. पहिला चेंडू बॅटची कडाने ही गोल्डन विकेट मिळवली आहे. सूरज केने 0 वरती बाद. एक्सप्रेस गोलंदाज सचिन नाईक ने विकेट मिळवली आहे सूरज केनेची. ने बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अविनाश इन ॲट नंबर 3. क्या बात आहे. राज भोईर आणि बबल्याला आपण पाहू शकाल. एवन जोडी आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अंकुश भोईर यांच्याकडून अल्पेश भोईर यांच्याकडून भावाले बी या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या आहे 0. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं गोलंदाज सचिन नाईक आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अविनाश. यावेळेस ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये स्क्वेअर लेगला अली आहेत उपस्थित. थोडस खराब क्षेत्ररक्षण. लेझी अप्रोच आपण पाहिला. जिथे एकच धाव होती तिथे मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाले बाद. अविनाश बॅक टू द पवेलियन.
सो मच. धावसंख्या आहे 2. न्यू बॅट्समन वेदांत येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. योगेश भालेकर आणि वेदांत ही जोडी. अविनाश केने आणि सूरज केने बाद झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण की लेझी अप्रोच आपण पाहिलं अलीच. एक एक धाव फार महत्वाची आहे या मॅच मध्ये. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल या मॅच मध्ये जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल. वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश भालेकर. खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. महेश शेठ भोईर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. इथे हा डॉट बॉल ही खासियत आहे धारावी एक्सप्रेस गोलंदाज सचिन नाईकची. अजूनही तो रेग्युलर क्रिकेट खेळतोय. जरी 40+ असला तरी देखील धारावी या टीमच्या माध्यमातून रेग्युलर क्रिकेटमध्ये. निलेश कोंगेरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. धावसंख्या आहे 2. 19 धाव बनवायचे आहेत. चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. बघा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये, बीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. येतोय एक धाव या चेंडूवरती अवांतरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. बबले यांची ग्रँड एंट्री आपण पाहिली. आदरणीय निलेशजी कोंगेरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सॉफ्ट हँडने खेळतायत. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये भावाले बी या संघाने, कारण की त्यांच्या समोर टार्गेट देखील छोट आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. या दिवशीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल वन सोल्युशन नवी मुंबई या संघाने शेवटच्या षटकामध्ये विजय मिळवलेला आहे. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भावाले बी या टीमची 4. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 15. डीजे मास्टर निनाद धुमाळ यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर त्यांची उपस्थिती लाभतीये. निनाद वेलकम, स्वागत आहे. राज भोईर आणि प्रसाद सुरुशे चर्चा करतायत जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. गेली 7 दिवस ही स्पर्धा आणि गेली 2 महिने नक्कीच प्रचंड मेहनत. राज भोईर असतील, नक्कीच प्रसाद सुरोशे असतील, कल्पेश भोईर, गौरव आहेत, त्यानंतर आमचे इथे कुमार देखील आहेत, उर्पेश आहेत, बबले आहेत. सर्वांची ही प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. संपूर्ण RB11 वरप, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान वरप आणि राज भोईर आणि प्रसाद सुरोशे यांच्या माध्यमातून स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. दत्ता येतोय, दत्ता मोहिते.
ऑन साइडला शॉट ऑन बॉल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, गॅप भरपूर मोठी आहे आणि अलीला बीट करून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. अत्यंत विश्वासू रोहन तरे उर्फ बबल्या. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. 11 धावांची गरज आहे भावाले बी या टीमला. स्विच इट. आठवण करून देतो केविन पीटरसनची. पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर भावाले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. नायरा देखील भरपूर आनंदित आहेत. जर षटकाराने सामना फिनिश केला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. महेश शेठ भोईर यांच्याकडून ही सुवर्ण संधी. स्विच इट आणि आलाय हा षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी. संघ दाखल होतोय स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाच्या अंतिम फेरीमध्ये. मेगा फायनल भूमी 11 मांडा विपक्ष चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी या दोन संघांमध्ये. डीजे मास्टर. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. पहिल्या इनिंग मध्ये 1 षटक हाताळलं, 4 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता प्राप्त केली आणि सेकंड इनिंग मध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. खेळाडू आहे योगेश. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी या दोन्ही संघांना विनंती असेल आपण विकेट वरती लाईन अप करायचं आहे आणि पाहुण्यांना देखील विनंती आहे, सर्व जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील खेळपट्टीवरती जायचं आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत या अंतिम सामन्यासाठी. मांडा